महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचं समीकरण ठरल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे। तिन्ही पक्षातील आमदारांच्या संख्याबळानुसार महामंडळाचं वाटपाचं गणित ठरणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितले। तर लवकरच महामंडळासंदर्भात निर्णय होईल असं गिरीश महाजन यांनी सुद्धा म्हटलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात घोषणा करतील असं यावेळेला महाजनांनी सांगितलंय। मंडळ आहे तर महामंडळामध्ये जे आहेत अर्थात ज्याचे आमदार कमी असतील त्यांना महामंडळ कमी वाटायला येतील, ज्याचे जास्त असतील त्यांच्या वाटायला जास्त महामंडळ येणार आहे। निधीच्या बाबतीमध्ये सुद्धा निधी प्रत्येक पक्षाचे किती लोक आहेत त्या प्रमाणामध्ये तो निधी वाटप होणार आणि मग त्या पक्षाचे जे कोण नेते असतात, आमच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई आहेत, तर तो सगळा निधी त्यांच्याकडे जाईल आणि मग ते आमदारांना कोणाला किती द्यायचे काय करायचे ते करतील। तर अशा रीतीने जी आहे सगळी चर्चा झाली। साधारणपणे जे आहे असं आम्ही ठरवलं की बा 15 सप्टेंबरच्या आतमध्ये ही सगळी नावं जी आहेत एकत्रित सगळ्यांची आली पाहिजेत। शक्य तितक्या असं समजा 15 पण ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये सगळं संपवून टाकलं। मला वाटतं या 15 दिवसामध्ये सगळे निर्णय झाले पाहिजेत अशी अपेक्षा आहे, कारण मग तिथेही त्यांना एक काम करायला संधी मिळणार आहे। कामही त्या ठिकाणी कुठे थांबायला नको आणि ACO असतील, लोकांची व्यवस्था होत असते, सोय होत असते। DPDCमध्ये सुद्धा आता बैठका होत आहेत, पण बाकी सदस्य त्या ठिकाणी नाही आहेत आणि म्हणून सगळ्यांना पक्षांना त्यांच्याकडून आम्ही त्यांची नावं मागितलेली आहे आणि ती नावं आल्यानंतर या समित्या गठीत होतील आणि काम करायला सुरुवात होईल।